धन्यवाद। फाइव 4 3 2 1 0 मॅच स्टार्ट। सागर कापडी षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर। हो मी म्हटलं होतं पहिला चेंडू अप्रतिम त्या ठिकाणी टाकला गेला सागर कापडे यांच्या माध्यमातून। पहिला चेंडू निर्धाव या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं घेऊन आलाय सागर कापडे मॅन फ्रॉम कलमकाड तालुका मुरबाड। या ठिकाणी मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी एकच्या मदतीत धाव फलक मात्र पुढे जात आहे। धाव संख्या होते ती एक धाव। खातं खोललं जातं या ठिकाणी समीर डमकेच्या माध्यमातून। षटक क्रमांक पहिला या ठिकाणी घेऊन आलाय सागर कापडी। पहिला चेंडू निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवर एक धाव। 5 षटकांचा होणारा सामना आहे। दोन्ही तुल्यबल एक तालुका मुरबाड तर एक तालुका शहापूर। दोन तालुक्यामध्ये वर्चस्व कोण प्रस्थापित करणार येणारी चेंडू आणि येणारी वेळ सांगणार। चला टीम मीटिंग जसं करू नका विलंब लावू नका अजून एक सामना खेळवायचा आहे। गोलवर टप्प्याची गोलंदाजी केली गेली यॉर्करलेनचा चेंडू होता। चेंडू मात्र आमच्या समालोचन कक्षासमोर फरार। 4 धावा स्ट्रेट ड्राइव्ह फटका अरुण पानसरे या ठिकाणी। धाव फलक मात्र या 4 ने भरकन वाढते। धाव फलक होत आहे 5 धावा। या ठिकाणी पाहायला गेलं तर गोलवर टप्प्याची गोलंदाजी वारंवार केली जाते। 5 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ जात असताना या षटकातील 3 चेंडू आपण पाहिले तर अप्रतिम हाताळले गेलेत। चौकार आला तरी अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल कारण स्लॉगचं षटक या ठिकाणी सागर कापडी पहिलं आपल्या संघासाठी घेऊन जातो। षटकातील येणारा पुढील चेंडू ऑन फायर चेंडू मात्र त्या ठिकाणी टटावला गेलाय। नक्कीच कार्पेटच्या मदतीने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल। 2 धावा नक्कीच सहजरित्या 2 धावा या ठिकाणी धावफलकावर घेतल्या गेल्या। 2च्या मदतीत स्कोर बोर्ड पुढे जात आहे। धाव संख्या होती ती 7 धावा। नक्कीच त्या ठिकाणी जर झेल झाला असता तर धावा 3 वाचल्या असत्या आणि गडीबाद सुद्धा झाला असता, परंतु झेल सुटतोय, धरतीला दान केला जातोय। 3 धावा मात्र धावफलकावर वसूल केल्या जातात। धावफलक पुढे जाते, धावसंख्या बनते 10 धावा। दुहेरी अंकात प्रवेश करताय। या षटकातील मात्र येणारा शेवटचा चेंडू बाकी। अप्रतिम षटक अतळले। नक्की त्या ठिकाणी जर झेल झाला असता डीप स्क्वेअर लेगला तर नक्कीच या ठिकाणी मोठा झटका देखील बसला असता आणि धावा सुद्धा वाचल्या असत्या, परंतु 3 धावा घेतल्या गेलेल्या। शेवटचा चेंडू षटक क्रमांक पहिला। सुंदर चेंडू हाताळला गेला या ठिकाणी। निर्धाव चेंडू षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होत आहे। 1 षटकानंतर हर्ष पोर्टुले संघाची धावसंख्या बिनगडीबाद 10। पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं होतं सागर कापडी याने पॉवर प्लेचं P1चं P2चं षटक। पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी चेंडू हाती सोपवला गेलाय बावड्या याच्याकडे। षटक क्रमांक पहिलं पाहिलं तर 10 धावा वैयक्तिक, 10 धावा या ठिकाणी समीर आणि अरुणच्या माध्यमातून आले। सलामीला जोडी मैदानात दिसते। सामना रंगतोय दुसरा फेरीचा हर्ष पोर्टुले वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड।
या ठिकाणी चेंडू मात्र पार केला गेला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. नक्कीच 2 धावा मात्र घेतल्या जातील. 2च्या बरोबरीत धावफलक जाते पुढे. धावसंख्या होती ती 12 धावा. दोन धावा येतात या ठिकाणी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली गेली आणि या ठिकाणी लेग स्वीपर आउट. या ठिकाणी बाद केलाय पंचांनी. ओके बॅट आहे का? निर्णय जरा मागे घेतलाय, चुकीचा निर्णय. थोडं एक धाव येते. 1च्या मदतीत धावसंख्या पुढे जाते 13 धावा. चला चिठ्ठी उडवायची या ठिकाणी. विजयी संघ आणि परिस्फोट वालचेत. जी चिठ्ठी निघेल ती बायला जाईल आणि जी चिठ्ठी राहील ती खेळणार नीरज स्पोर्ट आसनगाव संघाच्या समोर. सुंदर चेंडू आहे. कार्पेटच्या मदतीने त्या ठिकाणी चेंडू जातोय. नक्कीच एक धाव घेतली जाते. 1च्या मदतीने धाव फलक पुढे जाते. धाव फलक 14. बिनगडी बाद हर्ष स्पोर्ट पुणे संघाची धावसंख्या. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं या ठिकाणी हाताळतोय भावड्या. हर्षपोर्ट पुणे संघाचा प्रतिनिधी जरा या ठिकाणी पाठवायचा आहे. हर्षपोर्ट पुणे संघ मालक या ठिकाणी आहेत का? वेकंडे साहेब, एक जण पाठवा. ओके चालेल. सिद्धिविनायकच्या इथे बसलेले आणि परिस्फोट वालचेत. चला लवकर या ठिकाणी बघूया षटकातील पुढे चेंडू. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी मात्र समीर ढमके मोठा मासा गळाला लागला. स्वतःहून आत्महत्या. पहिला झटका. 1 गडी बाद. धावफलक बनलं गेलं. 14 धावा. अप्रतिम गोलंदाजी. भावड्या मात्र कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 चेंडू झालेत आणि फक्त 4 धावा दिल्यात आणि 1 मोठा गडी बाद केला समीर ढमकेच्या रूपानं. या ठिकाणी मात्र धावफलक स्थिर झाला. 1 गडी बाद. 14. या षटकातील येणारा शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचं दुसरं षटक. विजय संघ बाय मिळालेले. यानंतर होणारा सामना नीरज स्पोर्ट आसनगाव आणि परिस्फोट वालचेत. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. या ठिकाणी झेल उडाला होता. बॅटला एज लागली होती परंतु 1 धाव येते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होत आहे. 2 षटकानंतर धाव फलक बनलं गेलंय ते म्हणजे हर्ष स्पोर्ट पुणे संघाचा 1 गडी बाद. 15. बारा चेंडूंचा खेळ पाहिला असेल तर प्रथम षटक हाताळलं गेलं. पहिलं सागर कापडे यांनी टाकलं होतं पॉवर प्लेचं पहिलं षटक. फक्त 10 धावा दिल्या होत्या. तदनंतर भावड्या यांनी फक्त 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. समीर ढमके या नावाचा मोठा फलंदाज नक्कीच कुठेतरी कमबॅक केला असेल. समीर ढमके मध्ये क्षमता आहे. स्फोटक फलंदाज होता. धावबादच्या रूपाने बाद झाला 5व्या चेंडूवर. षटक क्रमांक 3 या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज राहुल. राहुल षटक क्रमांक 3 जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. 5 षटकांचा होणारा सामना असेल. बघूया षटक क्रमांक 3. स्ट्राईकला मात्र जातो अरुण पानसरे. आता मात्र नवीन फलंदाज येतो रुपेश फर्डे मॅन फ्रॉम चिरोली. षटक क्रमांक 3 या ठिकाणी जात असताना पहिला चेंडू हाताळतोय. हो नक्की सुंदर चेंडू हाताळला गेला. त्या ठिकाणी 1 धाव घेतली जाईल. 1च्या बरोबर धावसंख्या पुढे जाते. धावफलक हर्ष स्पोर्ट पुणे संघाचा 1 गडी बाद. 16. षटक क्रमांक 3 मार्गस्थ जात आहे. सामना कोणता चालू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय. हर्ष स्पोर्ट पुणे वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड. दुसऱ्या फेरीचा रंगणारा हा दुसरा सामना.
यानंतर होणारा तिसऱ्या फेरीचा सामना असेल नीरज स्पोर्ट आसनगाव वर्सेस परी स्पोर्ट वालशेत। सुंदर चेंडू होता या ठिकाणी, मात्र चेंडू एसटी रक्षकाकडे सोपवला गेला, अण्णा याच्याकडे जातोय, निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा धावफलक स्थिर मागे येते, धावसंख्या स्थिरावलेली 16 या धावसंख्येवर गडी बाद झालेत एक। हॉटस्पॉट पुणे संघाची धावफलक षटक क्रमांक 3 राहुल सुद्धा या ठिकाणी यशस्वी होतोय। या षटकातील येणारे अजून काही चेंडू बाकी असतील। खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने वारंवार या ठिकाणी केली जाते आणि या ठिकाणी बाद, बिग विकेट, मोठी विकेट, या ठिकाणी मोठा बडा मचला। रुपेश परडे मात्र या ठिकाणी बाद होतोय। धावफलक मात्र पाहायला गेलं तर ते स्थिरावलंय, गडी बाद झालाय, धावफलक 2 गडी बाद 16। आता मात्र येतोय सावकार षटकारांचा बेताज बादशाह मॅन फ्रॉम असनोली मयूर दिनकर, पुढील फलंदाज। षटकातील पुढील चेंडू फुलटॉस चेंडू या ठिकाणी खोलवर टप्पा लोअर फुलटॉस होता, नक्कीच एक धाव घेतली जाईल। लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अझर 1च्या मदतीत धावफलक मात्र पुढे जात आहे, धावसंख्या बनते 17 या धावसंख्येवर। षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ जात असताना या षटकातील मात्र उर्वरित शेवटचे 2 चेंडू बाकी, तिसरं षटक या ठिकाणी जात आहे। आता मात्र क्रिकेटचं सूत्र आहे वारा तिथेच मारा, आणि याचा फायदा उचलला अरुण यानं चेंडू फिरकावून दिला 6 धावेसाठी। वाऱ्याच्या दिशेनं स्फोटक फटका खेळला आणि धावफलक 6 ने भरकन वाढतंय, धावसंख्या होते 23 धावा। या षटकातील मात्र शेवटचा चेंडू बाकी। सुंदर फटका या ठिकाणी, दुसरा चेंडू देखील प्रहार केला गेला आणि बॅक टू बॅक 2 षटकार, धावफलक मात्र बनलं गेलं तब्बल 29 धावा, 3 षटकाची सांगता समाप्ती। अरुण या ठिकाणी मात्र सरस ठरला, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी, परंतु मयूर दिनकर जर विकेटवर राहिला तर नक्कीच धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करू शकतो। नीरज स्पोर्ट आसनगाव संघाचे कर्णधार आणि परी स्पोर्ट वालशेत संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय। मी विनंती करतोय निलेशजी निचिते साहेब आपल्या शुभ हस्ते यापुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे। 5 षटकांचा होणारा सामना असेल, यातील विजयी संघाला बाय मिळालेली आहे
निलेशजी निचिते साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. परिस्फोट वालचेत वर्षेत निरजपोड आसनगाव. या ठिकाणी मयूर दिनकर सुद्धा दाखवून देणार, कारण हा फलंदाज तेवढा ताकदीचा, हा फलंदाज तेवढा टायमिंग शॉट घेतो आणि पहिल्या चेंडूवर षटकार. निरजपोड आसनगाव संघ नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय परिस्फोट वालचित संघाला. धाव फलक मात्र 6 ने विवेक घेत आहे. धाव संख्या होते 35 धावा या ठिकाणी. आता मात्र गती केली, चेंडू मध्ये परिवर्तन, सेफ झोन या ठिकाणी येतोय. 2 धावा मात्र घेतल्या जातील. 2च्या मदतीत धाव फलक पुन्हा एकदा पुढे जात आहे. धाव संख्या 37 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर डबल या ठिकाणी येते. सुंदर चेंडू या ठिकाणी हाताला गेला. बावड्याच्या माध्यमातून नक्कीच एक धाव घेतली जाईल. 1च्या मदतीत धाव फलक पुढे जात आहे. 38 धावा. हे षटक या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच बाद होतोय अरुण. झटका बस. धाव फलक मात्र स्थिरावत आहे 38 या धावसंख्येवर. 39 सॉरी दुसऱ्या धावेला बाद झाले. राहुल मनप्रॉम किनवली राहुल येतोय पुढील फलंदाज. धावसंख्या 39 या धावसंख्येवर षटक क्रमांक 14 या ठिकाणी मार्गस्थ जात आहे बावड्या याचं. या ठिकाणी राहुल शिंदे मात्र अप्रतिम फटका, पॉइंटच्या वरनं चेंडू गेला फरार. 4 धावा झाल्या आणि या 4च्या मदतीत धाव फलक पुढे गेलं. 43 धावा. अजूनही या षटकात एक चेंडू बाकी आहे. 43 धावा. बघता बघता 2 षटक पुढे जरी पाहिले असतील पॉवर प्लेचं, एवढ्या धावा काही जमा झाल्या नव्हत्या. त्यानंतर मयूर दिनकर, अरुण पानसरे यांची खेळी मात्र या ठिकाणी सार्थ ठरली. शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच चेंडू जातो स्लिपच्या दिशेने. डिक्लेअर झोन. षटक क्रमांक 14 या ठिकाणी समाप्त होत आहे. 4 षटकानंतर धाव फलक बनलंय आज स्पोर्ट पुणे संघाचं. 3 गडी बाद 44 धावा. अजूनही एक षटक बाकी असेल. निर्णायक षटक या अंतिम षटक पहिल्या इनिंगचं या ठिकाणी बाकी. भव्य
सुंदर चेंडू या ठिकाणी हाताला गेलाय, नक्कीच गोलंदाजच्या माध्यमातून एक धाव घेतली जाते। मयूरला वारंवार स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण मयूरमध्ये क्षमता आहे, मयूरमध्ये टायमिंग आहे चेंडू भिरकावून देण्याची। वारा सुटलाय, वारा तिथेच मारा, हे क्रिकेटचं मोठं सूत्र आहे। या ठिकाणी पाहायला गेला तर मयूर आतापर्यंत एक षटकार खेचून आणलाय, धावफलक पुढे जात आहे 45 धावा। या षटकातील उर्वरित 5 निर्णायक चेंडू बाकी। सामना करतोय मयूर दिनकर, मॅन फ्रॉम असनोली। सुंदर चेंडू, मी म्हटलं होतं ज्या मयूर मध्ये क्षमता आहे, काऊ कॉर्नरला षटकार 6 धावा येतात। या 6च्या मदतीत धावफलक पुढे जात आहे, धावसंख्या होते 51 धावा। संघाचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होते। हर्ष पोटुले संघाचा 51 धावा, 3 गडी बाद। पुन्हा एकदा टॉप एज लागली जाते, नक्कीच चेंडू मात्र फरार। 6 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार। मी म्हटलं होतं मयूर दिनकर अफजूक फलंदाज, त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, टायमिंग आहे। इथे दाखवून तो लॉंग ऑनला चेंडू गेला, फरार। 6 धावा, 6च्या मदतीत पुन्हा एकदा धावफलक पुढे 57 धावा। बघता बघता धावांचा डोंगर उभा केला, बघता बघता धावांचा पाऊस पडला। एक धाव या ठिकाणी बाईकच्या मदतीत येते, धावफलक पुढे जाते, धावसंख्या होते 58 धावा। षटक क्रमांक 5व। या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत अजूनही। या ठिकाणी चेंडू हवेत असेल, नक्कीच वाऱ्याचा जोर आहे त्या ठिकाणी। चेंडू या ठिकाणी मात्र मिसफील्ड होते, धरतीला दान केला जातोय झेल। तिसऱ्या धावेचा देखील कॉल केला गेलाय, परंतु या ठिकाणी गरज नव्हती, राहुल शिंदेला मात्र माघारी ठरलं। धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या बनते ती 60 धावा। हे षटक क्रमांक 5व। शेवटचा चेंडू बाकी असेल या पहिल्या इनिंगचा या ठिकाणी। या ठिकाणी मात्र एक धाव घेतली जाईल बाईकच्या मदतीत। धावसंख्या झाली ती 61। विजयासाठी 30 चेंडू आणि 62 धावांची गरज सिद्धिविनायक मुरबाड संघाला या ठिकाणी।
सिद्धिविनायक संघ कृपया आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत। ठुणे संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावायचा आहे। सुमित भागरे या ठिकाणी यायचं 1 मिनिट। यानंतर 1 इनिंगचं समालोचन, धावतं समालोचन, मॅन फ्रॉम बोरशेती, सर्वांचा लाडका आवाज योगेश भागरे यांना विनंती करतोय आपल्या सुमधुर आवाजात या ठिकाणी करायचंय। तर जाऊया मैदानाकडे। सामना रंगतो सिद्धिविनायक मुरबाड विपक्ष हर्षवर्ध ठुणे। एकीकडे मुरबाड तालुक्यातील एक नामवंत संघ तर दुसरीकडे शापूर तालुक्यातील नामवंत संघ। आणि सिद्धिविनायक संघाला जिंकण्यासाठी इथे 62 धावांचं काहीसं मापक असं आव्हान हर्षवर्ध ठुणेने प्रथम फलंदाजी करत असताना उभं केलेलं आहे। तर सिद्धिविनायक संघाकडून सलामीचे फलंदाज सलामी करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत ते म्हणजे सुनील आणि प्रवीण उर्फ भावड्या। तर हर्षवर्ध ठुणे संघाकडून प्रथम स्लॉगचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते गोलंदाज समीर ढमके मॅन फ्रॉम परटोली। काहीसं 62 धावांचं असं मापक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सिद्धिविनायक संघाचे सलामीचे फलंदाज प्रवीण पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जातोय। पंचांचे दोन्ही हात समांतर यस वाईड बॉल या अवांतर धावेने मात्र संघाचं खातं खोललं जातंय। या धावसंख्येचा शुभारंभ होतोय। धावसंख्या होती 1 राईट आर्म राऊंडचा विकेटचा मारा करतो तो गोलंदाज समीर ढमके। पुन्हा एकदा कायसा त्याच दिशेला चेंडू परंतु आता मात्र सुरेख चेंडू होता। फलंदाज प्रवीण याला कायसा समजत नाहीये आणि निर्धाव चेंडू जातोय। पहा अतिरिक्त उचल आणि आउट स्विंगचा चेंडू होता। पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला चेंडू निघतो। बॅटची कडा लागते। चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एसटी रक्षकाला बीट करून आणि पुन्हा एकदा या चेंडू 1 धाव येते। या एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाते। धावसंख्या येते 2 धावा। स्लॉगचं षटक हाताळतो तो समीर। पुन्हा एकदा मात्र आता वाईट चेंडू आणि या अशा 2 धावा बाईच्या स्वरूपात पंचांचा निर्णय 1 अतिरिक्त धाव आणि अशा या 2 धावा। या 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाते। धावफलक बनले गेले ते बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 4 कायसा अतिरिक्त धावा देण्यामध्ये यश प्राप्त होते ते गोलंदाज समीर याला। पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुनील याने परंतु
मयूर तिथे क्षेत्ररक्षक होता, गच्चा क्षेत्ररक्षण झालं आणि एक धाव काहीसं रोखू शकत नाही. या चेंडूवर सुद्धा या एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. धावफलक बनले गेले ते 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक रुपेश मात्र इथे सज्ज आणि एकच धाव. पहा अतिरिक्त धावांचा विचार जर केला तर या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत आणि ते 3 धावा वगळता फलंदाजांनी फक्त 3 धावा घेतलेल्या आहेत. म्हणजे गोलंदाजीचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी करतो आपल्या हर्ष स्पोर्ट ठुणे संघासाठी गोलंदाज समीर. आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू उडवला. चेंडू जातो तो बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा. निश्चितच चांगला फटका होता. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू भिडकावून दिला होता. चेंडू 2 बाउंस चौकार. या 4 धावांनी निश्चितच धावफलक पुढे गेले. धावफलक बनले गेले ते 10. निश्चितच इथे कुठेतरी आता समीर डमके मागणं ठरतोय. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. पाहायला गेलं तर फलंदाजीचा विचार केला तर खूपच सुंदर फलंदाजी दाखवत होतो सिद्धिविनायक संघ. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झाले ते सलामीच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा परंतु गती तिथे मात्र फलंदाज सुनीलला समजली नाही आणि निर्धाव चेंडू येतो. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बनले गेले ते बिनगडी बाद 10 धावा. खूपच सुरेख गोलंदाजी केली. आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्या. काहीस आव्हान तरी कठीण आता इथे मात्र होत चाललेलं आहे. निश्चित मोठी फटकेबाजी करावी लागेल. हा आव्हान प्राप्त करायचं असेल तर सिद्धिविनायक संघाच्या फलंदाजांना. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय मयूर मॅन फ्रॉम अस्नोली. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताना मयूर. पुन्हा एकदा सुरेख फटकावतो क्षेत्ररक्षक मात्र तिथे सज्ज. सुरेख क्षेत्ररक्षण इथे म्हणता येईल. कोणत्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडू येतोय. निश्चितच प्रत्येक निर्धाव चेंडूने फलंदाजांवर दबाव येणार आहे. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल मयूरच्या माध्यमातून इथे आपल्या अस्नोली संघासाठी ठुणे संघासाठी. आता मात्र बॅटची काढा लागतीये आणि तिथे मात्र जेल सुटला जातोय. एसटी रक्षक गणेश डमकेच्या माध्यमातून इथे जेल सोडला जातोय. निश्चित एक संधी निर्माण केली होती मयूर याने आपल्या षटकामध्ये, परंतु या संधीचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाही तो एसटी रक्षक गणेष डमके याला. परंतु चांगला प्रयत्न म्हणता येईल गणेशच्या माध्यमातून. वारंवार अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो तो ठुणे संघाचा गोलंदाज मयूर. निश्चित या 1 धावेने धावफलक पुढे गेले. धावफलक झाले 11 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. त्याला पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. चेंडू जातोय 2 बॉल सीमा क्षेत्र बॅट चौकार. या 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे गेले. धावफलक बनले गेले ते 15 धावा. निश्चितच वारंवार चेंडू इथे बाहेरच्या दिशेला निघते. फलंदाज त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेत आहेत सुनीलच्या माध्यमातून. आतापर्यंत या इनिंग मध्ये 2 चौकार आलेले आहेत. आक्रमक फलंदाज आहे तो सुनील. षटकातील पुढील चेंडू पाहूया. आता पुन्हा एकदा चेंडू भिडकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या सीझन मध्ये चेंडू जातोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने निश्चित धावसंख्या भरपूर वाढली जाते. धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. इथे मात्र आता यश प्राप्त होते ते सुनीलला मोठे फटके खेळण्यामध्ये तो यशस्वी होतोय.
आता मात्र इथे सुनील ऑन फायर होतोय. निश्चितच गोलंदाज मयूर याच्यावर आता दबाव असेल, त्याच्या मनामध्ये निश्चितच विचार चालला असेल की आता गोलंदाजी करू तरी कशी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाची मर्यादा असल्या कारणाने चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव या एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे गेले. धावफलक बनलं गेले ते 22 धावा. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल, परंतु तिचा सुद्धा चोख प्रत्युत्तर देत होतो सिद्धिविनायक संघ. 62 धावांचं काहीसं माफक असं आव्हान असताना त्या आव्हानाला सामोरं जात होतो सिद्धिविनायक संघ. आता मात्र धावण्याच्या मॅटमधून निघालेला लोकांच्या दिशेने पुन्हा एकदा ओव्हन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि इथे मात्र 2 षटकांची समाप्ती होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बनलं गेलंय ते 28 धावा. निश्चितच मयूरची गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली, तिसऱ्या चेंडू सुनील याने पॉइंटच्या दिशेने चौकार लगावला आणि चौथ्या चेंडूवर मात्र स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये एक षटकार. पाचव्या चेंडूवर सुद्धा सुनील याने एक धाव घेतली आणि 6व्या चेंडूवर मात्र भावड्याच्या बॅटमधून निघालेला लोंगांच्या दिशेने एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि असं या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती बिनगडी बाद 28 धावा. आणि आता मात्र समीकरण बनलं गेले ते 18 चेंडू आणि 34 धावा. निश्चितच दोन्ही संघांकडे अजूनही हा सामना आहे, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला केलाय. शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्याला समजत नाहीये कोण जिंकेल आणि कोण हरेल. आणि आता पुन्हा मात्र ठुणे संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज समीर डंके. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा क्षेत्राबाहेर चौकार. निश्चितच इथे मात्र आता मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजांनी हात आपले उघडलेले आहेत. या 4 धावांना धावफलक पुन्हा एकदा पुढे गेले. धावफलक बनले गेले ते 32 धावा. आता मात्र ठुणे संघावर निश्चितच इथे कुठेतरी दबाव निर्माण झालेला आहे. अप्रतिम कामगिरी म्हणता येईल भावडे आणि सुनीलच्या माध्यमातून. दोघे सलामीसाठी आले होते. निश्चितच ज्या सुरुवातीची आपल्या संघाला गरज होती ती सुरुवात इथे भावडे आणि सुनील आपल्या संघासाठी मिळवून देत आहेत. कुठेतरी खुश असेल सिद्धिविनायक संघ. आता मात्र पहिल्या चेंडूत चौकार आल्यानंतर हा षटक एक मोठे षटक निर्माण होऊ शकतो का. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलून गेले. 17 चेंडू आणि 30 धावांची फक्त गरज आहे ती इथे सिद्धिविनायक संघाला यश प्राप्त करण्यासाठी. षटकातील पुढील चेंडू पाहूया. अप्रतिम चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक गणेशला तिथे मात्र हा चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. पंचांचे दोन्ही हात समांतर होतात. यस इट्स वाईड बॉल. क्रिकेटचा नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड ग्राह्य धरला जातो आणि या चेंडूवर सुद्धा वाईड आणि बाईच्या स्वरूपात एक धाव अशा 2 धावा येतात. या 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे 34 धावा. निश्चितच एकेरी दुहेरी धावा जमा करत आता मात्र सिद्धिविनायक संघ कुठेतरी लक्ष गाठण्याच्या जवळ जातोय. इथे मात्र आता काहीशी गोलंदाजी मध्ये लाईन आणि लेंथ भरकटली येते. गोलंदाज समीर याची.
पुन्हा एकदा सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तिथे क्षेत्ररक्षण थ्रोपैकी करेपर्यंत 2 धावा धावून पूर्ण यशस्वीरित्या 2 धावा या म्हणता येतील आणि या 2 धावांनी धावफलक 36 धावा सुरेख फटकेबाजी म्हणता येईल। एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला इथे सुनीलच्या फलंदाजी मधून। निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कार्पेटच्या साहाय्याने 2 धावा जमा केल्या त्याने। आता मात्र चेंडू भिडकावण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाही आणि चेंडू जातो निर्धाव। आता मात्र समीरला यश मिळालंय। निश्चितच कमबॅक करतो या षटकामध्ये समीर आपल्या संघासाठी। निर्धाव चेंडू येतोय। पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये। 1 धाव या एका धावेने धावफलक पुढे गेलं, धावफलक बनलं गेलं 37 धावा। अजूनही कोणताही गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेला नाही तो हर्षवर्धन पुणे संघाला। एक संयमी केली म्हणता येईल। एका साइडने आक्रमण करतो तो सुनील आणि त्याला मात्र संयमी केली करत साथ देतो तो बावड्या। सुरेख असं सलामीचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय। गुड रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतीये। कुठेतरी बॅकफुटवर लोटला गेलाय तो संघ ठुणे आणि फ्रंटफुटवर येतो इथे सिद्धिविनायक संघ। आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत। या 2 चेंडूंवर मात्र एक मोठा फटका आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय का? 14 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे तिथे मुरबाड संघाला। आता मात्र लोअर फुटबॉलचा चेंडू होता सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे परंतु या चेंडूवर सुद्धा 1 धाव येते। एका धावेने धावफलक पुढे जाते, धावफलक बनले गेले 38 धावा। आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सुरेख कामगिरी म्हणता येईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा पुलटॉस चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला। चेंडू भिडकावून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 बाउंड चौकार। या 4 धावांना निश्चितच धावफलक पुढे गेले, धावफलक बनले गेले। 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगाडी बाद 42 धावा। आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे तिथे विजय प्राप्त करण्यासाठी सिद्धिविनायक मुरबाड संघाला। निश्चितच कुठेतरी इथे या षटकामध्ये समीर डमके मागणं षटक हाताळत होता। या षटकाचा विश्लेषण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर वाईड अवांतर धाव आली होती आणि या अवांतर धावेवर एक धाव सुद्धा वाईडच्या स्वरूपात डिक्लेअर स्वरूपात आली होती। तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू मात्र निर्धाव गेला होता। 5व्या चेंडूवर 1 धाव, 6व्या चेंडूवर 1 धाव आणि 7व्या चेंडूवर पुन्हा एकदा खराब चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज सुनील याने आणि चेंडू भिडकावून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 बाउंड चौकार। 12 चेंडू आणि 20 धावा। अजूनही दोन्ही संघ या सामन्यामध्ये आहेत। पाहूया चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रुपेश बर्डे मॅन फ्रॉम चेरवली। आता मात्र बॅटची काढायला लागते क्षेत्ररक्षक मात्र इथे जल जचकट आणि यश प्राप्त होत आहे इथे पहिला झटका प्राप्त होतोय पुणे संघाला आणि बिग विकेट म्हणता येईल सिद्धिविनायक मुरबाड संघाला। पहिला इथे धक्का लागतोय, बावडा मात्र इथे डगआउट मध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात येतो मनोज पाथारे। कुठेतरी निश्चितच 3 षटकांचा विचार केला तर एकही विकेट प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त नव्हतं झालं ते पुणे संघाला, परंतु चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी यश प्राप्त करून दिलं ते गोलंदाज रुपेश फर्डे याने।
आणि आता मात्र एक आक्रमक फलंदाज मैदानात आलाय. हातातून निघून गेले ते ठुणे संघाच्या. षटकातील चौथा चेंडू रुपेश पडे गोलंदाजी मार करून मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाजाला चेंडू समजत नाही. रुपेश सुद्धा वारंवार इनस्विंग चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहे आणि तोच प्रयत्न त्याच्या मार्फत केला जातोय. फलंदाज सुनील याला चेंडू समजत नाहीये आणि वारंवार बीट होत होतो फलंदाज सुनील. आता मात्र चेंडू मध्ये बिग 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 हिट चेंडू जातोय लोकांच्या डोक्यावर. षटकार निश्चितच या मोठ्या फटक्याची गरज होती इथे सिद्धिविनायक संघाला आणि तोच मोठा फटका सुनीलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. निश्चितच खराब चेंडू म्हणता येईल रुपेश पडे याचा. या षटकाराने धावसंख्या मात्र जाऊन टिपली ती 50 धावा. निश्चितच संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. आता मात्र समीकरण पूर्णतः बदलून गेले. 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू आणि 12 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातो बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. या एका धावेने धावफलक पुढे गेले. धावफलक बनले गेले 51 धावा. आता मात्र समीकरण बदलून गेले. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे मात्र दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. रन चेसिंग कंपल्सरी आहे. चेंडू द्यायचा 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे तिथे सिद्धिविनायक संघाला. तर निश्चितच ठुणे संघाला जर इथे विजय व्हायचा असेल तर या 6 चेंडू आणि 11 धावा इथे डिपेंड कराव्या लागतील. आपण पाहायला गेलं तर या मैदानावर 6 चेंडू 3 धावा सुद्धा झालेल्या नाहीयेत. सात चेंडू 3 धावा सुद्धा या मैदानावर झालेल्या नाहीयेत आणि 7 चेंडू 24 सुद्धा धावा झालेल्या आहेत. आता मात्र शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो सूरज मॅन फ्रॉम चेरवली. या सूरजला मात्र आता टिचून गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला यश प्राप्त करून द्यायचं असेल तर. आणि आता मात्र सुनीलला इथे आपल्या संघाला यश प्राप्त करून द्यायचं असेल तर आतापर्यंत केलेली फटकेबाजीला निश्चितच पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. येणारे 7 चेंडू पाहूया. पहिला चेंडू अवांतर. पंचांचे दोन्ही हात समांतर होतात आणि चेंडू जातोय अवांतर चेंडू. अवांतर चेंडू अवांतर धावे. अवांतर धावेने धावफलक बनले गेले 52 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा बॅटची काढायला अपील केली जाते आणि पंचांचा बोट आकाशाकडे. इथं मात्र बिग विकेट की जो सुनील या सामन्याला जिंकून देऊ शकला असता त्या सुनीलची विकेट प्राप्त करण्यात इथे ठुणे संघाला यश प्राप्त होतंय. आणि आता मात्र येतो तो मॅन फ्रॉम कलम खांडे सागर कापडी. या सागरमध्ये सुद्धा क्षमता आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देण्यासाठी. या सागरला मात्र इथे आता एक
खेळावी लागेल तर पाहूया येणारे 5 चेंडू कोणाच्या दिशेने जातात। निश्चितच चांगली गोलंदाजी केली तर ठुणे संघ या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त होऊ शकतो, तर 2 फटके मात्र इथे या सामन्याला कलाटणी देऊ शकतात आणि विजयश्री प्राप्त करण्यासाठी ठुणे संघ थोडी घाई करा। 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना स्ट्राइकवर आहे तो मॅन फ्रॉम कलमकांडे सागर कापडी, एक अष्टपैलू खेळाडू आहे सागर। ठुणे संघ थोडी घाई करायची नाही तर पॅनलाइज केलं जाईल। आणि यापुढे होणारा सामना बिग फाईट मॅच नीरज स्पोर्ट्स आसनगाव विपक्ष परी स्पोर्ट्स वालसेत। 5 चेंडू आणि 10 धावा। चेंडू जात आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र इथे जलजज करतो आणि इथे मात्र संधी निर्माण झाली होती, त्या संधीचा सोनं करता आलं नाही। त्रिशतकाच्या होते 5 धावा 3 धावा। निश्चितच इथे मात्र चुकी केली जातीये। आपण पाहायला गेला तर या सामन्यामधील हा तिसरा झेल सुटतोय। पहिला झेल उडाला होता धावड्याचा आणि यष्टिरक्षक गणेशने मात्र इथे झेल सोडला होता। तदनंतर धावड्याने या सामन्यामध्ये लगावलेला तो षटकार। आता मात्र समीकरण बदलले, 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे। मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे इथे आणि बघूया सागरच्या बॅट मधून निघतोय का। आणि इथे निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणता येईल। पहिल्या चेंडूवर सुनीलला बाद केल्यानंतर सागरचा सुद्धा झेल उडाला होता, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये। पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाते 1 बॉल चौकार। आता मात्र सामन्याला कलाटणी भेटतीये। सामन्याचं पूर्ण चित्र बदलत आहे, समीकरण बनलं गेलंय ते 3 चेंडू आणि 3 धावांची गरज। सागरने मात्र इथे आपल्या सामन्याला आपल्या फलंदाजाद्वारे सामन्याला कलाटणी दिलेली आहे। निश्चितच चांगली फटकेबाजी म्हणता येईल, एक अष्टपैलू खेळाडू आहे सागर। आता मात्र समीकरण बदलले 3 चेंडू 3 धावा। निश्चितच झेल टिपण्यामध्ये जर यश प्राप्त झालं असतं क्षेत्ररक्षकाला तर तो चौकार सुद्धा निश्चितच वाचला असता। 3 चेंडू आणि 3 धावांची गरज, 3 चेंडू 3 धावा। अवांतर चेंडू अवांतर धाव्या, अवांतर धाव्याने सामन्याचं पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे। 3 चेंडू आणि 2 धावांची गरज, 3 चेंडू आणि 2 धावा। तीन चेंडू 2 धावांची गरज। फुलटच चेंडू त्याला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला आहे डीप बॅक। पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू जातो चौकार आणि हा सामना मात्र जिंकतो सिद्धिविनायक मुरबाड संघ। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतो तो सिद्धिविनायक संघाचा सुनील, की ज्या सुनीलने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून 34 धावा कुठून काढल्या। 14 चेंडू खेळत 34 धावा कुठून काढल्या आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून। तो सुनील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतो तो
सिद्धिविनायक संघाचा सुनील